तुम्हाला सुद्धा बाहेरच्या सारखं व्हेज चाऊमिन खूप आवडते का? परंतु घरी केल्यावरती बाहेर जशी चव येते तशीच चव तुमच्या चाऊमिनला येत नाही. तर बाहेरच्या सारखी चाऊमिन घरच्या घरी कशी करायची याची सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चवीला एवढी भन्नाट लागते की यानंतर तुम्ही चाऊमिन खायला कधीच बाहेर जाणार नाही. चाऊमिन करण्यासाठी जाड पद्धतीचे नूडल्स घेतले आहेत. आता कढईमध्ये भरपूर पाणी गरम करायचं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स टाकून हाय फ्लेमवर 5 मिनिटे नूडल्स शिजवून घ्यायचे. 80% नूडल्स शिजले की पाण्यातून काढून घ्यायचे. अशा पद्धतीने चमच्याने तुटले की नूडल्स शिजले आहेत. लगेचच नूडल्समधलं गरम पाणी काढून टाकायचं. त्याच्यावरती थंड पाणी ओतायचं. थोडंसं तेल टाकून सगळ्या नूडल्सला व्यवस्थित लावून घ्यायचं. नूडल्स थंड झाले की पुढची प्रोसेस करायची. कढईमध्ये एक पळी तेल गरम करून त्यामध्ये बारीक कापलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकून परतून घ्यायच्या. एक मोठा कांदा टाकून 15 ते 20 सेकंद परतून घ्यायचा. कांदा पूर्णपणे मऊ करायचा नाही. नंतर 2 हिरवी मिरची आणि लांबसर कापलेल्या भाज्या गाजर, कोबी आणि सिमला मिरची ह्या सुद्धा 15 ते 20 सेकंद परतून घ्यायच्या. खूप जास्त मऊ करायच्या नाहीत. नंतर थंड केलेले जे नूडल्स आहेत ते टाकायचे. चवीनुसार मीठ, 2 चमचे डार्क सोया सॉस, 2 चमचे व्हाईट व्हिनेगर, 2 चमचे टोमॅटो सॉस, पाव चमचा काळी मिरी पूड, 1 ते 1.5 चमचा रेड चिली सॉस, थोडासा ऑरेंज फूड कलर घालायचा आहे म्हणजे बाहेरच्या चाऊमिनसारखा रंग येतो. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर बारीक कापलेली कांद्याची पात व कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तयार आहे. चायनीज सेंटरवर मिळते अगदी तसंच भन्नाट असं व्हेज चाऊमिन.